जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळं चांगले असाल. मी आपला हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. झालं तर लाख, नाही तर गेलं तर राख पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल, पार्ट 1 जर बघितला नसेल तर पार्ट 1 पण बघून घ्या. कारण की त्यामध्ये मी बॅच फेल होण्याचं ॲक्च्युअल कारण काय होतं, कसं होतं, त्याला आपलं सोल्युशन काय करू शकतो आणि कसं त्याला नियंत्रित करून आपण बॅच सक्सेस करू शकतो. कारण की जी आमच्याकडनं चुकी झाली ती चुकी पूर्णपणे त्यामध्ये सांगितली, जेणेकरून दुसरं कोणी जर नवीन व्यवसायामध्ये उतरतंय, व्यवसाय करतंय, तर त्या व्यवसायामध्ये त्याला तो प्रॉब्लेम आला नाही. पार्ट 1 मध्ये हे पूर्णपणे सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर पार्ट 2 पण तुम्ही बघू शकता. आता विषय कसा आहे, जवळपास 8 किंवा 9 किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ होऊ शकतो आणि एकच जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला बोर होईल. पण माझे जे शब्द आहे, मी तुम्हाला जे सांगणार आहे, हे तुम्हाला पूर्णपणे माहितीदायक राहणार आहे. आता त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही ह्या साईडला एक पावती बघत असाल आणि ह्या साईडला एक पावती बघत असाल. आता ही जी पावती आहे ही आपल्या मागच्या बॅचची आहे, म्हणजे जे की आपण 130 अंडी पूंची बॅच घेतली होती आणि ही जी पावती बघताय ही आत्ताची पावती आपली ह्या बॅचची. आता ह्या दोन्ही पावत्या बघितल्या, ह्या दोन्ही पावत्यामध्ये जर कम्पेअर करायचं म्हटलं तर ही जवळपास 8,500 ते 9,000ची आहे आणि ही जवळपास 1,00,000ची आहे. बॅचमध्ये फरक जरी म्हटलं तर ही 100 अंडी पूंची होती आणि ही 130 अंडी पूंची होती. ह्या व्यतिरिक्त ह्यामध्ये फरक काहीच नव्हता. पाला यांना थोडंसं जास्त लागला होता, साहजिक गोष्ट आहे की 130 अंडी पूंची होती आणि 100च होती. पण ह्यामध्ये मेन विषय असा होता, आता आपली जी बॅच होती सध्या आपण डिसेंबर महिन्यामध्ये घेतली होती. त्या डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास एवढी थंडी पडली होती आणि त्या थंडीमुळं यांची जी सायकल असते 16 दिवसाची असते पाला खाण्याची. त्यानंतर 5, 6, 7 दिवस त्या कोस तयार करण्यासाठी आळ्या घेत असतात. पण जवळपास 30 ते 35 दिवसाच्या वरती ही बॅच गेली होती आणि त्यामुळे त्या आळ्यांची जी सायकल होती ही सायकल होऊन काही दिवस वरती झाले होते आणि त्यांची जी एनर्जी होती, जी की आपण म्हणतो कमजोरपणा झाला होता, त्यांनी कोस तयार केला नव्हता. ज्यांनी आळ्यांनी जो काही कोस तयार केला होता तो आपण मार्केटला ह्यामध्ये जे तुम्हाला काळ काळ दिसतं ती आळी जी ना ती मरून गेली. 0% आपला लॉस कारण की यामध्ये साहजिक काहीच गोष्ट नाही. सायकल त्यांची जास्त थोडक्यात झालेली आहे. सांगायचं म्हटलं तर हे बघा 8,500 तुम्ही. किंवा 9,000 काही पकडल्या काही आपण. आळ्यांचा असं पण त्यामध्ये झालेलं आपल्या आहे. ज्या म्हणजे आळ्या आतमध्ये ते आहेत, त्या मेले. आपण 4,000च्या पकडल्या. ट्रान्सपोर्टचा आपलं 5-6 हजार रुपये खर्च, म्हणजे 2-3 हजार रुपये तरी आपण प्रॉफिटमध्ये आहे. 1 रुपया असो, 1000 असो, 1 लाख असो किंवा 10 लाख असो, तो जर आपल्याला आला तो निखळ प्रॉफिट मानला जातो. आणि बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस ह्यामध्ये फरक लय मोठा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड करत गेलो ह्यामध्ये पूर्णपणे सक्सेस बॅच बद्दलच तुम्हाला बोलत आलो आहे. आता जे नवीन व्यावसायिक आहे ते काय करतात की त्यांचं फक्त ते म्हणजे वरती सांगतात. आता ही जी माझी पावती ही मी तुम्हाला दाखवायला नव्हती पाहिजे, कारण की ही जी पावती माझी लहान आहे. पण दाखवणं गरजेचं काऊन की ही गोष्ट तुम्हाला पण समजली पाहिजे. तुम्ही रेशीम करताय, नवीन उतरायचा प्रयत्न करताय, लॉसबद्दल, वरतीबद्दल, प्रॉफिटबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तेव्हाच तुमचं धाडस होतो की आपण हा बिझनेस करायला पाहिजे. मला भरपूर जण कमेंट असे पण करतात की जवळपास आम्ही हा रेशीम व्यवसाय करतो, आमचं घर गेलं यामध्ये. बरोबर. पण मग ह्याच गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. दुसरे पण कोणी जे व्यवसाय आहे, दुसरे कोणताही व्यवसाय असला, ते फक्त आपला प्रॉफिट बद्दलच बोलतात. पण मी आतापर्यंत प्रॉफिट बद्दलच बोलत होतो, कारण की आपल्या बॅचच्या आधी कधी फेल गेली नव्हती, मागची गेली होती. मी तुम्हाला ते पण सांगितलं. ह्या बॅचचा असा प्रॉब्लेम झाला, मी तुमच्यासोबत शेअर करतोय, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. त्यामध्ये मी त्याच विषय झाला होता की त्याची कमजोर खराब झाला त्याच्यामुळे झाला होता. त्यामुळे असा काही प्रॉब्लेम आळ्यांची होता. मर आळी झाली मेली, होती भरपूर. कोस खराब झाला. आणि काही आळ्या कोस यांना मार्केटला नेऊन पण काही फायदा नाही. सायकल याच्यामुळे आपला जो 6-7 दिवस घेत असतात त्या. कोस जो आपण मार्केटला त्यांना एकदम जवळपास असा 10 कमी दिवस निघाला दिले आणि होते कमी कोस झाला. तयार पण हरकत करण्यासाठी. नाही, आपण म्हणजे परत जवळपास एक 40 किलोमीटर दिवसाच्या बॅच वरती घेणार. बॅच गेली होती आणि आळ्या भरपूर कमजोर झाल्या होत्या. म्हणजे त्यांची एक्सपायरी डेट आपली जसं असते 70-80, तसं त्यांचं 15 ते 20 दिवसामध्ये विषय एंड होत असतो. पण आपल्यामध्ये त्यांनी जवळपास 35 ते 40 दिवस घेतले होते. त्यामुळे आपला जो कडक कोस होता तो आपण मार्केटला नेला होता. आता भरपूर जणांचा विषय असा होईल की आम्ही ह्या व्यवसायात उतरायचं पाहिजे की नाही, चॉईस तुमची. मी असं तुम्हाला म्हणतच नाही आहे बिलकुल. मागच्याच बॅचचं जर तुम्ही बघितलं तर आपला 1 लाख रुपये झाला होता. त्यामध्ये वातावरण काहीच म्हणजे मेंटेन ठेवलं होतं आपण. व्यवसायामध्ये रेशीमच्या म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण महत्त्वाचं जे वातावरण आहे, जे टेम्परेचर आहे, आपण मेंटेन ठेवलं तर काहीच विषय होत नाही. पण मागच्या डिसेंबर महिन्यात भरपूर थंडी पडली होती. रात्री जवळपास 10च्या खाली डिग्री सेल्सिअस होती. ह्यामध्ये आपण हीटर लावलं, रेडवाले 100 व्होल्टेजचे लाईट लावले, काही जरी केलं होतं तर ह्यामध्ये जास्त इफेक्ट पडत नव्हता. जे आपण शेडच्या साईडनं समजा पिवळं थप्पड लावलं होतं आतमध्ये, जे की हीट होईल म्हणून, तर त्याचा थोडाफार फरक पडला होता आळ्यांना पाला खाण्यासाठी. पण जे की मागच्या महिन्यात ज्यांनी बॅच घेतला होता त्यांनी पण मला सांगितलं का
थंडीमुळं जास्त दिवस झाले, आळ्यांची मर होती, हे झालं आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम तसेच झाले. आता सध्या जानेवारीमध्ये जो महिना चालू आहे त्यामध्ये बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जे टेम्परेचरचं सध्या ऊन पण पडते आणि चांगली गरमी पण होती, ह्यामध्ये आपण बॅच घेऊ शकतो. आता एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मला म्हणजे भरपूर जण हे पण विचारत आहे की हा व्यवसाय परवडतो का करण्यासाठी. आता तुम्ही विचार करा, माझं ह्या बॅचमध्ये इन्व्हेस्टमेंट फक्त आळ्यांसाठी, ट्रान्सपोर्टसाठी झालं. याच्या व्यतिरिक्त माझं औषधं झाले. याच्या व्यतिरिक्त 2-4 गोष्टी जर सोडलं तर पलीकडे माझी इन्व्हेस्टमेंट काहीच नाही केली. तुतीचा पाला ह्यो मी पूर्णपणे याला काहीच केलं नव्हतं, खत पण सोडलं नव्हतं, काहीच पण नाही. आत्ता जे की खत सोडलं ते तर मी तुम्हाला सांगतो नंतर. पण तुतीसाठी झिरो इन्व्हेस्टमेंट होती, झिरो मेंटेनन्स होतं. तुतीसाठी 1 रुपया खर्च नव्हता लागला. बॅचसाठी म्हटलं तर 5-6 हजार रुपये आपण पकडले, 8, 8.5, 9 हजार रुपये आपले झालेत. म्हणजे 3 किंवा 4 हजार रुपये का व्हायना. महत्त्वाचं म्हणजे 3 का 4 हजार रुपये का व्हायना प्रॉफिटमध्ये आहे मी. लॉस 100% नाही आहे. 100% जरी लॉस झाला तर 100 अंडी पुंच्या मागे 4 ते 5 हजार रुपये हार्डली लॉस होतो. याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. जर थंबनेल बघितला असेल, तुम्ही खालचं कॅप्शन बघितलं असेल, झालं तर लाख आहे आणि गेलं तर राखे, हे महत्त्वाचं. म्हणजे 100 ह्याच बॅचमध्ये जर समजा आपल्याला चांगलं ॲव्हरेज आलं असतं. सध्या मार्केटचा भाव 750 आणि 795 म्हणजे जवळपास 800 रुपये पर के जी भाव चालू आहे आणि आणखी तो इन फ्युचरमध्ये वाढलच. पण जर हाच जर भाव 100 किलो लागलं तर आपण जवळपास 70 किंवा 80 हजाराच्या घरात खेळू शकलो असतो. पण वातावरणाने साथ नाही दिली. आपण आपला प्रयत्न कुठंच थांबवलं नाही. आपण आपला प्रयत्न केला, आपण आपलं काम करत राहिलो, पण वातावरणाने साथ नाही दिली. याच्यामुळे आपण त्याला काही करू शकलो नाही. बस हेच तुम्हाला फरक समजला की मागच्या आणि समोरच्या बॅचमध्ये. व्यवसाय जर करायचा असेल तर प्रॉपरपणे सगळ्या पद्धतीची माहिती घ्या. आणि असं पण नाही आहे की सगळी आपण माहिती घेऊनच व्यवसाय सुरू पण करायला पाहिजे. आपल्याला थोडंफार गोष्टी समजायला पण पाहिजे. त्यासाठी बॅच फेल गेल्या तरी चालतं. म्हणजे त्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज का व्हायला येईल की आपण ह्यामध्ये असं करायला पाहिजे होतं. ती आपल्याकडनं चुकी झाली. नेक्स्ट बॅचला म्हणजे आयुष्यभर आपल्याकडनं ती चुकी होत नाही. आता मागच्या बॅचला माझी एक मागं बॅच फेल गेली होती, ह्युमिडिटी होती. आयुष्यभर मला ती ह्युमिडिटीची गोष्ट लक्षात राहणार, कारण की त्यामुळे माझी बॅच फेल गेली. मागच्या महिन्यात थंडी होती. थंडीमुळे मी आता डिसेंबरमध्ये मी जो वातावरण बघून कधीच डिसेंबरमध्ये बॅच घेणार नाही. साहजिक गोष्ट, माझ्याकडे पाला असून पण 1 महिन्याला पालाला जास्त फरक होत नाही. पण लॉस होण्यापेक्षा प्रॉफिटमध्ये राहिलेलं बेटर कधी पण. किती मिनिटात झाला व्हिडिओ? 7:20. हां, तर ह्या गोष्टीचं पूर्णपणे समजलं तुम्हाला की मागच्या बॅचचा आणि ह्या बॅचचा आपला पूर्णपणे प्रॉब्लेम काय होता. आता ह्यामध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी जर तुम्हाला काही कमेंट असेल तर मला तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगतो की याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन काय राहील. याच्यानंतरचा व्हिडिओ मी तुती लागवडबद्दल सांगणार. आता मी एकदम सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे. म्हणजे तुती काडी शेतात लावल्यापासून तर जवळपास तिथं 3 वर्षानंतर खोड कसं होतं, त्याचा पाला आपण त्यामध्ये किती बॅचेस घेऊ शकतो, वर्षाला तेवढ्याच एकरमध्ये किती बॅचेस घेऊ शकतो, याचा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देईल तुम्हाला. त्यासाठी सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सुरुवातीपासून आता मी बॅच पण घेणार आहे, तर माझा असा प्रयत्न राहील की मी पूर्णपणे जे अपडेट आहे, पूर्णपणे माहितीची व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. त्यासाठी म्हणतो की एक तुमच्याकडनं मला जास्त काही अपेक्षा नाही आहे. फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मी तुम्हाला जे सांगल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघसाल आणि हीच माहिती घेऊन तुम्ही नवीन व्यवसायामध्ये म्हणजे शेतीमध्ये रेशीम उद्योग करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा तुमची एक चांगली. त्याने सर मला प्रेरणा भेटते आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.